प्रभाग क्रमांक 22 मध्ये विकासाच्या मागणीसाठी महिलांचा आवाज बुलंद होत असून देवळालीगाव चौक मंडई येथे आमदार सरोज अहिरे यांच्या प्रमुख उपस्थितीत लाडक्या बहिणींचा संवाद मेळावा भव्य स्वरूपात पार पडला। अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून इच्छुक उमेदवार विक्रम कोठुळे, गणेश खरजूल, संध्या पवार यांसह मोनिका कोरडे, सुनीता कापसे, प्रियंका पोरजे, छाया देशमुख, स्नेहल देशमुख, प्रियंका शिंदे आदींच्या प्रचारार्थ या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते। या मेळाव्यास प्रभाग क्रमांक 22 मधील महिलांनी हजारोंच्या संख्येने उपस्थिती लावत आपल्या समस्या थेट मांडल्या। आमदार सरोज अहिरे यांनी महिलांशी थेट संवाद साधत प्रभाग 22 मधून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नव्या चेहऱ्यांना बहुसंख्य मतांनी विजयी करण्याचे आवाहन केले। हा प्रभाग बदलाची सज्ज आहे। विकासाला गती देण्यासाठी सक्षम आणि विश्वासार्ह नेतृत्वाची गरज आहे, असे मत त्यांनी व्यक्त केले। लाडकी बहीण संवाद मेळाव्यादरम्यान देवळालीगाव, वडनेर गेट, सोमवार पेठ, लिंगायत कॉलनी, साठेनगर तसेच अन्य परिसरातील महिलांनी अनेक वर्षांपासून रखडलेल्या विकास कामांबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली आहे। सार्वजनिक शौचालयांचा अभाव, तुंबलेल्या गटार व नाल्या, पिण्याच्या पाण्याची टंचाई, बंद असलेले स्ट्रीट लाईट तसेच वारंवार खंडित होणारी घरगुती वीज या समस्यांमुळे नागरिकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत असल्याचे महिलांनी सांगितले। यासोबतच प्रभागातील अनेक विकास कामे अर्धवट अवस्थेत असल्याचे निदर्शनास आणून देत महिलांसाठी शासनाच्या योजना प्रभावीपणे राबवाव्यात तसेच रोजगाराच्या संधी उपलब्ध करून द्याव्यात अशी ठाम मागणीही करण्यात आली आहे। सर्व समस्या गांभीर्याने ऐकून घेत आमदार सरोज अहिरे म्हणाल्या, प्रभाग क्रमांक 22 हा माझाच प्रभाग आहे। येथील प्रत्येक समस्या ही माझ्या घरातील समस्या असल्याप्रमाणे मी पाहते। या प्रभागाचा सर्वांगीण विकास करून दाखवण्याची जबाबदारी मी स्वतः घेते। महिलांच्या प्रत्येक प्रश्नाचे निवारण निश्चित केले जाईल। शेवटी प्रभागातील सर्व समस्या सोडविण्यासाठी अजित पवार यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवारांना भरघोस मतदान करण्याचे आवाहन आमदार सरोज अहिरे यांनी केले। पण गोरगरीब समाज आहे देवळाली गावातला, त्या खराब रस्त्यावर लेकरांना शाळेत जाण्यासाठी, ट्युशनला जाण्यासाठी किंवा पायी चालण्यासाठी त्या रस्त्यावर पाय लचकतो त्या महिलांचा। म्हणून देवळाली गावात हा महिलांचा संवाद घेतलेला आहे। आपले ड्रेनेज जर तुंबले तर तिथे काठी घेऊन आपल्याला उभं राहावं लागतं, बरोबर ना? त्यामुळे पुरुष बांधव हा सेफ साइड असतो, पण सर्वात जास्त स्ट्रगल मग तो दिल्लीपासून गल्लीपर्यंत महिलांचाच असतो। आणि म्हणून त्यासाठी हा संवाद आहे। माझी आपल्याला विनंती आहे, आमच्याकडे नोट डाऊन होता आहे आणि त्या माध्यमातून आपण जर आपल्या समस्या सांगितल्या तर त्याच्यावर त्वरित काही सोल्युशन काढून तुम्हाला दिलासा देता येईल का, त्याचाही प्रयत्न राहील। आणि या निवडणुकीच्या नंतर त्या समस्यांवर काम करून त्या समस्या मुळापासून उकडण्याचं काम करू। सर्व आयोजकांनी मला सांगितलं की ते पुढचा कार्यक्रम म्हणजे आज देवळाली गावामध्ये घेणार आहे। मला मनापासूनचा आनंद झाला की ह्याच मंडईमध्ये लहानपणी सर्व या परिसरामध्ये देवळाली गाव समोर या डाव्या हाताला या गल्लीमध्ये जुनं घर अजूनही आहे, अनेक नातेवाईक तिथं आहेत। त्या गल्लीपासून तर पूर्ण गांधीधाम जे आता आपलं जुनं आहे तिथपर्यंत असेल, या देवळाली गाव असेल, हा अण्णाभाऊ साठे नगर असेल, या सर्व परिसरामध्ये खेळता बागडता लहानपण गेलेलं आहे। आणि म्हणून अभिमान आहे की माझ्या मतदारसंघाचं नाव सुद्धा देवळाली मतदारसंघ आहे आणि आपले देवळाली गावचं मोठं नाव आहे। या देवळाली गावाने माझे वडील कैलासवासी बाबूलाल सोमाजी अहिरे यांच्यावर प्रचंड प्रेम केलं, आशीर्वाद दिला आणि तोच आशीर्वाद आणि प्रेम ते गेल्यानंतर सुद्धा 27 वर्षांनंतर माझ्या मागे उभं केलं। यासाठी मनापासून सर्वांची आभारी आहे। विधानसभेचं कामकाज करताना थोडं कदाचित माझं गल्ली बोळ्यांकडे लक्ष कमी असेल, दुर्लक्ष अजिबात नाही आहे। अजूनही सांगू शकते कुठे कुठे काय काय प्रॉब्लेम आहे, कारण माझी नगरपालिकेची सुरुवात ह्याच प्रभागामधून झालेली आहे, माझ्या देवळाली गावातून झालेली आहे। थोडंफार लक्ष माझं कदाचित कमी होत असेल,
आणि तेच लक्ष केंद्रित करण्यासाठी ही महानगरपालिकेची निवडणूक आहे, जिथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार तुम्ही निवडून द्याल, ते हक्काचे प्रश्न आपण सोडवाल. माझ्या एका त्या ताईने, माझ्या तरुण भगिनीने प्रश्न उभा केलेला आहे की ड्रेनेज किंवा गटर साफ होत नाही. माझ्या एका बहिणीने प्रश्न उभा केला की शौचालयांचे प्रचंड हाल आहेत. सुंदरनगरच्या इथे मावशी आहेत सुंदरनगरचा, आणि माझं आजोळ आहे. तसं बघायला गेलं तर आजही मामा मामी सर्व नातं होतं तिथे राहतं. आणि अलका जाधव माझ्या घरी, माझी भाऊजाईच आहे, ती माझ्याकडे कामाला येते. तुमचे रोज टॉयलेटचे प्रश्न, ती सकाळी तिची तीच चहा बनवताना तिची तीच खुरखुर चालू असते. ताई तेवढं टॉयलेटचं बघा ना. म्हटलं थांब थोडंसं, एवढं इलेक्शन होऊन जाऊ दे, या गडबडीतून मला मोकळं होऊ दे. तुमचे देवळाली गावचे शौचालयाचे प्रॉब्लेम असतील, तुमच्या सुंदरनगरचे शौचालयाचे प्रॉब्लेम असतील, रोकडवाडीचे शौचालयाचे प्रॉब्लेम असतील, मी स्वतः लक्ष घालून सोडवेल, हा तुम्हाला मी शब्द देते. जसं इलेक्शन होईल आणि आपले राष्ट्रवादीचे उमेदवार निवडून येतील, नगरसेवक निवडून येतील, त्या दुसऱ्या दिवसापासून आपल्याला सांगते माझ्याकडून कामाची सुरुवात येईल, याचा मला शब्द देते. पूर्ण 1 महिना मी प्रभाग 22 साठी पूर्ण 1 महिना काम करणार आहे. त्याच्यावर गल्ली बोळ्यातले प्रश्न जे माझ्याकडे आलेले आहेत त्याच्यावर काम करणार आहे. देवळाली गाव असेल, विहित गाव असेल, बागुलनगर असेल, सौभाग्यनगर असेल, त्याच्यानंतर आपलं वडनेर गाव असेल, गेट असेल, पिंपळगाव खांब असेल, एवढा मोठा आपला विस्तृत असा प्रभाग आहे. इकडे रोकडवाडी आहे, सुंदरनगर आहे, तिथे वैयक्तिक लक्ष मी घालणार आहे. माझं नाव सौ साया शंकर कोटे. माझ्या देवाच्या गावात श्री गुरुचं मंदिर आहे. इथे सभा मंडपाची गरज खूप आहे. कार्यक्रम असतात, खूप पाऊस येतो, मग सर्वांना खूप अडचण येते. एवढीच माझी होती आहे. देवाच्या गावाची एक मोठी समस्या आहे. सार्वजनिक शौचालयाचा खूप मोठा प्रश्न आहे. तो आपण कृपया सोडून द्या. या सगळ्या पट्ट्यामध्ये तो एक प्रश्न सोडवा. हॅलो, टेलिगलीची वारंवार लाईनचा पट्टा आहे, तो 60 लाईन आहे, ती सोडवावी. मी देवळी गावाची स्थानामध्ये मोनाली बहीण. मला एवढंच सांगायचं आहे की रस्त्याचं काम होत आहे, गल्लीबोळाचे रस्ते खूप खराब आहे. जेव्हा लेडीज किंवा इतर कोणी स्पीड ब्रेकर इतके टाकून ठेवले, तिथेच काय ते म्हणजे आपल्या सेफ्टीसाठी नसून दुसऱ्या ऍक्सिडेंटसाठी इतके मोठे स्पीड ब्रेकर आहे की कधी जर लक्ष नसलं तर डायरेक्ट गाडी एकदम उचलली जाते, उंच होते. त्यानंतर आमच्या इथे छत्रपती शिवाजी महाराजांचं जे कार्यालय आहे, कार्यालय म्हणण्यापेक्षा तिथं स्टेडियम आहे, तिथं श्री स्वामी समर्थांचं मंदिर होतं. आपण आता नाही, स्वामींचे जे सेवेकरी आहे त्यांना सर्वांना खूप दूर जावं लागतं. एक चित्रेवाडीमध्ये एक मंदिर आहे, त्याच्यानंतर भीड गाव एक आहे. देवळी गावात मंदिर नसल्यामुळे सेवेकरांची खूप हाल होतात, त्यांना तिथं दर्शनासाठी जाता येत नाही. तर ह्या 2 समस्या आहेत. एक रस्त्यावर खूप स्पीड टाकलेले ते कमी करण्यात यावे, गल्लीबोळाचे रस्ते सुधारण्यात यावे. दुसरी गोष्ट म्हणजे केंद्रासाठी काहीतरी सुविधा करावी. मी महिलांशी निगडीत काम करते, अध्यक्ष आहे. सर्वात पहिले तुमचं खूप खूप अभिनंदन. तुम्ही नगरसेवक पदानंतर आमदारनंतर तुम्ही सभापती नागपूरमध्ये आहे. आमच्यासाठी खूप मोठे घोषणास्पद काम आहे. त्यासाठी आमच्या सगळ्या महिलांना खूप खूप अभिनंदन. आणि माझा असा प्रश्न आहे की आपण पाणी, लाईट आणि ह्या याच्यातून बाहेर पडत आपण जे महिलांशी निगडीत काम करते त्याच्यामध्ये आपण अनेक योजनांचा लाभ देतो, पण त्या योजनांचा त्यांना लाभ तर भेटतोय, पण त्याच्यामुळे त्या त्यांच्या पायावर उभं राहू शकत. तर माझा असं म्हणणं महिलांसाठी एक मोठा क्लस्टर उभं करण्यात यावा, त्यांनी त्या स्वतःच्या पायावर उभं राहतील आणि त्यांना रोजगार भेटेल आणि त्या त्यांच्या परिवाराला आणि आपल्या प्रभावाला सर्व प्रकारे मदत करू शकतात. तर सर्वात मोठा प्रश्न आम्हाला क्लस्टर मिळून द्यावा. ज्या महिला बचत गटाच्या महिला आहेत त्या चांगल्या प्रकारे त्यांच्या पायावर उभं राहतील. काय करत आहे? 2 वर्ष झाले मला काहीच आधार नाही. माझे तुम्ही पगार नाही, पाणी नाही, मी अपंगवायू झालेलं. माझी तुम्ही काळजी घ्यावा. आणि पाण्याचा थोडा पाणी नाही येऊ राहिलं आमच्या इथं. धन्यवाद. सुंदरनगरमध्ये
खूपच काम आहे. लाडक्या बहिणीचे पैसे चालू झाले ना, आमचे पैसे बंद झाले. हो, आम्हाला ते संजय गांधी इंदिरा गांधीचे पैसे भेटायचे ना, ते भेटतेच नाही. आज बाहेरना भेटल्या, आज बाहेरना नाही भेटले. आम्ही सगळं केलं, पण तरी आमचा काही उपयोग झाला नाही.